हे बघा हो, आज मला काही बरं वाटत नाहीये. तर आज स्वयंपाक काही मी करणार नाहीये. तुम्ही बाहेरूनच काहीतरी मागवा आणि बाहेरूनच काहीतरी खाऊन घ्या. बरं, आज मला बरं नाही, मी पडते, मला आराम करायचा. अरे, आज मी त्या इंजिनियर साहेबांना बोलवलेलं आहे घरी जेवण्यासाठी. हा, एका टेंडरवरती सही घ्यायची मला त्यांची. हा, तू म्हणती की मला बरं नाहीये, जेवण करावं लागेल, बाहेरून मागवा. त्यांना बाहेरचं चालत नाही, बाहेरचं खात नाही ते. मग काय एका सहीसाठी काय जेवायला घरी बोलवता का? हा, बघू आता येतीलच ते, त्यांचा टाइम तर झालेला, आता येईलच ते. बघ बेल वाजतीये, बघ आले वाटतं ते. केशव आहे घरात? हो आहे ना, या या. आओ, ते सर आले, या बरं. हॅलो सर. सर या 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 या. कसे आहात, कसे आहात? बरा आहे ना? हो, मी सरांसाठी पाणी घेऊन येतो. नाही, पाणी तर नको. जेवणच, आता जेवायला आलो तर जेवणच करून जाईल. हो, आज सरांना आहे ना जेवण केल्याशिवाय जाऊ द्यायचंच नाही. हा, सर ही फाईल त्याच्यावरती सही करून द्या. अगं राहू दे, तू ती टेंडरची फाईल त्यांच्याकडे कशाला देऊ लागली? तू अगोदर जेवणाचं बघ ना. सर ते काय सही करायसाठी आलेले का? हा, सर जेवायसाठी आलेले. हो हो, करतो 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 सही. सहीच पाहिजे ना तुला केशव. मी तर बोललो तुला सहीसाठी काय एवढं हे नव्हतं, तू तर जेवायचा कार्यक्रमच ठेवला. हा, चल झाली, हा सही झाली. चल, सही झाली ना. केशव, अरे केशव्या, अरे जेवायला बोलवलं ना तुम्हाला. हा सर. हो सर. तू अगोदर आहे ना एक काम कर, सरांसाठी पहिले आंब्याचा बेत लाव. तू थांब, मी आंबे घेऊन येतो सरांसाठी. हो, जा बरं, तुम्ही पटकन जाऊन आंबे घेऊन या बरं. पटकन आंब्याचा बेत लावा आपण सरांसाठी. जा लवकर जाऊन आंबे घेऊन या तुम्ही. म्हणजे अजून काय स्वयंपाकच केला नाही तुम्ही? अहो, तुम्ही कधी जाणार, कधी आंबे घेऊन येणार, काय काय केशव समजत नाही मला काय. सर, प्रिया काय बिर्याणी बनवते, काय बिर्याणी बनवते. मस्त त्या मटनला मॅश करायसाठी दही, गरम मसाले, लाल मिरची पावडर, त्याच्यावरती ते लाल भाजलेला कांदा. वा वा, एक नंबर बिर्याणी बनवते सर, एक नंबर बिर्याणी बनवते. तुम्ही एकदा टेस्ट करून बघा सर. नाही 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 केशव, तू ज्या पद्धतीने सांगितलं ना, इतकं तोंडाला पाणी सुटलं माझ्या. आता तर बिर्याणी खाऊनच जायची. पटपट 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 बनवा, आता बिर्याणी खाऊनच जायची आता मला. हो बरोबर आहे. हो, ते मटण तुम्ही कधी जासाल, कधी येशाल. मटण शिजायला खूप उशीर लागतो. आपण काय करू, सरांना जर चालत असेल ना, तर सरांसाठी आपण चिकन बिर्याणी चालेल सर. चिकन बिर्याणी चालेल मला, पण ती चिकन बिर्याणी चालेल. नाहीतर अंडी बिर्याणी बनवायची आपण. तुमची हरकत नसेल तर आपण अंडी बिर्याणी बनवायची का? अंडी बिर्याणी. हा, अंडीची बिर्याणी चालेल का? अंड्याची बिर्याणी चालेल मला. चालेल चालेल. मस्त आयडिया, मस्त आयडिया. आपण व्हेज बिर्याणी बनवू. मस्त व्हेज बिर्याणी. सरला व्हेज बिर्याणी बनवू आपण. हा, अहो तसं नाहीये. आपण, तुम्ही म्हणता व्हेज बिर्याणी बनवू, आपण व्हेज बिर्याणी बनवू. पण मग त्याच्यासाठी पनीर, ते पुलाव वगैरे, ते मसाले, ते सर्व आणावं लागेल मार्केटमधून. म्हणजे घरात यातलं काहीच नाही. साधे बासुंदी तांदूळ आहे का घरात? मग कशाच्या भरोशावरती बिर्याणी करत होते तुम्ही? तू अगोदर जेवणाचं बघ ना. हा, सर जेवायसाठी आलेले. घडी घडी बोलू की सर जेवायला आले. तू बोलला मला हे जेवायला, किती फोर्स केले गेला. केशव्या, काहीतरी मागवले, मला कसं तरी होतंय. हे बघ, मी येतानाच गोळी खाल्ली. हा, आता सुरू झालेलं आहे. मला गोळी खाल्ल्याच्या नंतर काही ना काही पटकन खावं लागतं.
आणि आता मी परत जाऊन घरी जाऊन जेवण बी करू शकत नाही, बायकोला माहेरी सोडून आलेलो आहे मी. अरे आज चतुर्थी आहे, चतुर्थी आज उपवास आहे, आपल्याला उपवास माहिती नाही, लक्षात नाही तुझ्या बी. अगं बाई बरं झालं तुमच्या लक्षात आलं बाई, मी तर विसरूनच गेलते ते उपास. सर केळी चालेल का, केळी देऊ तुम्हाला? तुम्ही बोलू नका, काहीतरी करावं, काहीतरी करा. मी तुम्हाला सांगते आज उपासात तापासाचा दिवस आहे, त्यामुळं तुम्हाला फराळाचं करायच्या अगोदर, फराळाला हात लावायच्या अगोदर तुम्हाला आंघोळ वगैरे करावं लागेल, तेव्हाच फराळाला हात लावून देईल. अरे आता केळी खाण्यासाठी काय आंघोळ करावं लागते की काय? अरे तो केळी विकणारा सुद्धा आंघोळ करत नाही, तशीच केळी विकत जातो तो. मला सहन होत नाही, मी बाहेर जाऊन काहीतरी वडापाव खातो. नाही हो सर, मला पण आणा सर. मी दोन खाईना सर, 2 वडापाव मला पण आणा. हिला आधी 2 वडापाव घेऊन या, 2 वडापाव. अरे जायला हो, तुम्हाला उपास होता ना? हा